फक्त झाडू मारलं याने काही नाही केलं. पाण्याचा गांजळा पडला बाहेर. माझं गणेश असला ना मला अजिबात काही पोहून देत नाही. झाडून झुडून पुसून निर्मळ असतं. कशा आई बापाचं कळलं पाहिजे. वडापाव खायची इच्छा मेली माहिती. बाहेर होऊन गेला तुला माझ्या मोठा कळून. असं भाजी चपातीची सरकुडच नाही. घरचं जे जेवण असतं ते घरचंच असतं. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आंघोळ करून तयार झालो आता आणि सध्या देवपूजा चालू आहे. देवपूजा करतो आता आणि मग खायचं प्यायचं बघतो. खायचं प्यायचं काय सोयाबीन केलेत आता. एक साईडला सोयाबीन ठेवलेत आणि भात मी करणार नाही. त्याच्या जागी जरा फरसाण आहे, फरसाण खातो आणि दोन गोष्टी खाऊन जातो कॉलेजला. आणि मम्मी आणि पप्पा ते येऊ राहिलेत आज 9-10 वाजता येऊस तर. आता सकाळचं भागलं ना बस विषय क्लोज. असं ते देवपूजा करतो. एक विठ्ठलाची मूर्ती बघा एकदा तुम्ही किती भारी दिसन कशी. आता हां इथली का तसं गणेश देवपूजा करतो रोज. रोज नित्यनेमाने गणेश पूजा करीत असतो. पण तो आता आहे ना तिकडे गेलेला आहे गावाला. म्हणून आता इथून पुढं मलाच करावं लागेल जवळ त्याचे पेपर होत नाही त्यावर. तो आला का मग तो नाही करून देत, मग तोच करीत असतो. असा विषय तो. गाईस देवपूजा केल्यावर बघ किती भारी वाटायला लागला. ते फ्रेश वाटायला लागलं का नाही सांगा. गाईस कॉलेजमधून आलो मी आणि आता मम्मी आणि पप्पा दोघं आलेत. गणेश नाही आला. गणेशचे पेपर आहेत तिकडंच थांबला. बोर्डाचे 12चे पेपर आहे त्याचे. मम्मी आता स्वयंपाक करू राहिले मला त्याच्याला. आता जेवतो बघ पोटभर. 3 दिवस झाले. चपाती एकदाच खाल्ली फक्त पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर 2 दिवस चपाती सुद्धा नाही खाल्ली. नुसतं पोहे बाहेरचं जेवण. त्याच्यामुळे आता पोटभर चपाती पाहिजे संकेत जेवतो. चहा घ्या ना घेऊ मॅम तू. दूध आहे ना आता. दूध आणलं. मी थोडीच करायला लावलं होतं. पप्पाने हो मी सारं घर आवरलं होतं. तुला याच्यावर म्हणलं नाही भाऊ. म्हणून परत आवरलं नाही. मी सगळं घर आवरून ठेवलं. तू म्हणतो स्वच्छ नाही केलं. फक्त झाडू मारलं याने काही नाही केलं. पाण्याचा गांजळा पडला बाहेर. माझं गणेश असला ना मला अजिबात काही पोहून देत नाही. झाडून झुडून पुसून निर्मळ. तू घरीच असतो. मला कॉलेज करायचंय कमाशी का करायचंय. तू बाहेर जाऊन सुद्धा बाहेर काय काम करतो सांग. बाहेर काय काम करतो जरी गेला तो तरी पण काय करतो सांग. काय आणतो फक्त भाजीपाला मी जाणतो. खाली दुकानात जातो बस. ते भाजीपालाचं ते सांग मी. पण दिवसभर मला काम आहे किती. 6ला उठतोय मी रोज. तिथून पुढे दुपारी जेवायला घरी येतो. परत कमा शिकायला जातोय. तिथून येत जिमला जातोय. लिखाण काम पडलं माझ्या मागं. तेच सांग तुम्हाला. अवघड आहे तुमचं. तिथं त्याला एवढा अभ्यास करतो झाडून झुडून काय अभ्यास करतोय तो. मला दाखव तिथे जाऊन. अवघडच झालं. नाही करीत. तू करतो त्याचा अभ्यास. लिखाण काम करीत असं भाऊ. लिखाण काम वेगळं ना अभ्यास वेगळं. आज कुठंतरी बरं वाटलं भाऊ. 2-3 चपात्या खाल्ल्या. कसं असतं कशा आई बापाचं कळलं मला वडापाव खायची इच्छा मेली माहिती. माझ्या मोठा कळून. असं वडापाव पहिलं मला आवडायचं. बाहेर पडलं ना त्याच्याशिवाय आई बापाची किंमत कळत नाही. वरांना सुद्धा असं बोलत मी काही केलं नाही. चटणी मिरची का आहे ना ती आईचा ते स्वयंपाक आईचा राहतो. असं हॉटेलचं जेवण किती खाणार माणूस. तेवढं ठीक वाटते एखाद्या दिवशी. रोज नाही खाऊ शकत माणूस. भाजी चपातीची सरकुडच नाही. घरचं जे जेवण असतं ते घरचंच असतं. मेंढर बघा कशा आले तेवढे. झालं कंटिन्यू बघायला मला. लय ठीक आलाय. आम्ही आशाला जरा शॉपिंग करायची. जरा उद्या त्यांची ट्रिप आहे. सेपरेट होळीवाल्यांची. तो मार्केटिंगला त्यांची ट्रिप आहे आणि मी मार्केटिंगला नाही. माही नाही आहे. जो आशा आहे संख्या आहे. 2-4 पोर आहेत अजून ते चाललेत. आपली ट्रिप दिसतंय का आता ते बांधले पण नाही दिसत. त्याला गार लागत आहे गाईस. त्याचं दुकान समोर बांधले. गाईस कपड्याच्या दुकानात एक विषय असतो. लाईटी लय भारी असते. तर असं वाटतं लय भारी दिसतंय. बाहेर गेलो तर मला हे कळते आपली काय आपण कसे दिसतो. काय घ्यायचं मग. टी-शर्ट पॅन्ट घ्यायची. चड्डी घ्यायची त्याला. 1 मिनिट देते. हिंडची चड्डी घ्यायची त्याला. बड्या
आयला गाईज लावून झालं काय सरतं मी ड्रायव्हर नाही सातीतच वाजले हो. 100 झाला. अरे तुला असंच म्हणलं होतं आम्ही राहू. माझ्या घरी म्हणलं तो दिल्ली मोठं ते 7 वाजले पर जिम मारायची अजून. चला 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 आपल्या परत चक्कर मारायची इकडे आपल्याला आता ती तू बघून घे आता. करून आलो हा आता मी चक्रातच आले. 5 वाजल्यापासून फिरत येत आम्ही. थांब तुझ्या हिशोबात पैसे जास्त भरून राहिले बरोबर. किती जास्त भरून राहिले? 200 नाही बरोबर आहे 630 बरोबर आहे. मला दे भाऊ मी नाही म्हणतो का पाहिलेलं आहे बाबा तिला येळ गाईचं आम्ही आता जिम मारतो आणि तुला एक काळा वाटतोय झाला गोरा झाला थोडा. गाजर त्याचे 3 तुकडे केले भाऊ काय अवघड आहे पोराचं. खाल्ले भाऊ मी 2 खाल्ले आधी. यांनी जास्त खाल्ले असे नाही. भाजीला घेतलं मला केळी घ्यायची होतं. 2 मिनटं माग घेतो 2 रुपयाचं पेट्रोल उडून. इकडे नाही तिकडे नाही इकडे घे. ए, मला काय तुम्ही ड्रायव्हर बनवला का आता मी आले तर सरक बाजूला मित्र खात्री एवढं नाही करणार का तुम्हाला जाऊ एक केळी देतो बाकीचे मी खातो. गाई ज्याला खोकला लागतोय 100% ना कोणतं आठवण काढतो आणि हा जागेवर जाऊ शकतो. झालं काय पण एवढं करायची गरज नव्हती. नॉर्मल जोक झाला होता. चिंपंजी कोण करते जाऊ द्या आता 9 वाजले आणि मला घरी जाऊन आता आहे ना बोलणे खायचे ड्रायव्हर बोलणे खायचे. आणि मोबाईल विषय असा झाला ते मोबाईल पाडला होता ना तर त्याला ठेच लागली थोडीशी. तर मला आहे ना घरी जाऊन आता मला ठेच लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉगमध्ये स्टे राहा. काय म्हणली तेव्हा म्हणतात नाही की दोघं बाबा मुलं असतील. ते पाहिलेलं लय वेळा पाहिलेलं नको रे पांडुरंग. अरे तू नको बघू तू बाबा आता मला काय रे बाबा हे माझ्या नशीब एक कसं असतात काळा मुलगा आहे तू. ठेवी ना घरात माही पांडुरंग तोच ना रे तू. काळा मुलगा दादा बोला बोल बघ. कोणता पिक्चर म्हणली तू? तुला भकल्यावानीच खोकं तू. कोणता पिक्चर कोणता म्हणली तू? ते नाही का असले दोघं जण शाळेत जाते त्याच्यावर कोणता म्हणली ते नको बघायला ते लय वेळा पाहिजे. पण कोणता सांग त्याला आवडत गेलो नाही तर मग गेला फॅन्ड्री लय बारे बाल ती भेटत नाही. ती भेटत नाही पण भेटतो नाही भेटत भेटतो नाही भेटत ताई भेटतो काढू ताई नाही भेटत. काढू बाबा हे काय रात्रवाली मग खोकला सुरू होतं एवढ्याच काय माहित कसं काय काही धोरण समजा ना खोकल्याचं मला. जातो बॉल खेळायला तिकडं भाव ढावा नाड्यात घेतो खोकला येणारच. हा खोकल्याचं ते कारण नाही आता वयामाने आता कसं आहे डांगला लावा वयामाने आता होतं माणसाला आता काय धोतर बितर घाला बसून धोतर आता म्हणजे मात्र झालं धोतर घालायचं असा तुला नियम आहे का? किती तर मात्र टी शर्ट मध्ये गेलं नाही पण टी शर्ट नाही तुला काही दिसत मात्र दिसत नाही पण वयामाने आता कसं आहे वया मानवी राहायला पाहिजे. टी शर्ट घातल्यानं काही चांगलं दिसत का चव आली म्हाताऱ्याला. मग तू म्हातारी झालं लुगडं नेसणार आहे का? हा कोण म्हणलं? मी म्हणते नाही नेसणार लिहून घे पाहिजे. दाबून नव्हतं धरायचं एकदा दाबायचं काहीतरी परत एकदा दाब. एकदा दाब परत. अरे डोक्यात दावे ना तू कम नाटक करतो तो काहीतरी केला आणि घेतलं मी नाही काही केलं. इकडे दे चल. कोणत्या पिक्चरचं नाव सांगितलं इकडे इकडे दे ना येतोय. अरे मी सांगतो तुला तर ठेव गोळ घातला काहीतरी काय तिकडे दे. तिथं नाही क्लिक करायचं तिथं नाही पुढे सांग मधलं बटन. हा बोल आता. फॅन्ड्री हॉरर मूवी फॅन्ड्री अरे आयो त्याच्या आले हो
Showing funny TV shows. अरे नालायक्या काय केलं तो हे बघायचं होतं मग मला द्यायचं ना रिमोट हा याचे माकडं बघायचे तुला ना इकडे दे आता तिथं कुठं क्लिक करू राहिली इकडे दे कुठं क्लिक नको करू काय पिक्चरचं नाव सांग हॅन्ड्री फॅन्ड्री युट्यूबला नाही भेटत भेटतो फॅन्ड्री मूवी हा त्या बाया दिसतात का तेवढा पिक्चर मी लावला होता त्या दिवशी खरंच गाईज आपलं जेवायला आलं आता कोबीची भाजी चपात्या मस्तपैकी केळी आता जेवतो मी पोटभर आणि समोर तारक मेहता लावलाय मी लय झोपायला ती मला मी उठलो आता तेवढं मग मी उठले जेवायला आता जेवतो ना आजचा व्लॉग मी आता एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं न्या